रविवारी अंकली पुलाजवळ सर्वपक्षीयांनी आंदोलन करत अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध केला होता. या आंदोलनावेळी सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानुसार आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना मात्र निमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अलमट्टी विरोधातील आंदोलकांच्या वतीनं आमदार अरुण लाड, माजी आमदार उल्हास पाटील, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील, दीपक पाटील, नागेश काळे, डॉक्टर अभिषेक दिवाण, दिनकर पवार यांनी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनाची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसांमध्ये आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अभ्यास करून सर्वपक्षीयांसह पुन्हा बैठक आयोजित करण्याचा आदेश प्रशासनाला दिलाय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 8 दिवसांमध्ये कोल्हापुरातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि आंदोलकांची बैठक आयोजित करून मुद्दे समजून घ्या असा आदेश प्रशासनाला दिलाय. बैठकीनंतर आमदार सतेज पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून सरकारनं अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला कायदेशीर विरोध केला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा दिला.